हॅलो नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी पापलेट माशांचा फ्राय बनवणार आहे. चला तर सुरुवात करूया. तर हे ताजे फ्रेश असे पापलेट मासे आहेत. तर ह्याला मी चांगले स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत आणि त्याचे असे उभे काप केलेले आहेत. हे पहा. तर मासे फ्राय करताना याचे तुम्ही अख्खे मासे असे ठेवून जर मध्ये कट मारला तरीही चालेल, पण मला असे कट केलेले आवडतात म्हणून मी असे केलेले आहेत. चला तर यानंतर काय करायचं आहे, याच्यासाठी काय काय मसाला लागतो ते पाहूया. यामध्ये आल्याचे तुकडे घातलेले आहेत 4 ते 5. त्यानंतर लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत 5 ते 6. लसूण जास्त वापरायचं आहे आणि नंतर कोथिंबीर आणि मीठ चवीनुसार घालायचं आहे. अर्धा चमचा घातलं तरीही चालेल. 2 ते 3 चमचे रेड चिली पावडर घालायचे आहे. त्यानंतर हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. पहा तर हे सर्व आपण काय करायचं आहे, माशामध्ये मिक्स करायचं आहे. हे पहा, हे सर्व माशामध्ये घ्यायचं आहे आपण. माशामध्ये मिक्स केल्यानंतर आपण काय करायचं आहे, एक एक माशाचे पीस घेऊन यामध्ये सर्व माशांना लावायचं आहे. हे पहा, सर्व माशांना आपण लावून घ्यायचं आहे. हे त्यामध्ये आपण काय करायचं आहे, लिंबू पिळायचं आहे. लिंबाऐवजी आपण कोणताही आंबट पदार्थ घातला तरी चालेल. तर त्यामध्ये चिंचेचा कोळ किंवा आमसूल किंवा आमचूर पावडर घातली तरीही चालेल किंवा आंबट चुका घातला तरीही चालेल. चला तर आता यानंतर काय करायचं आहे, हे सर्व आपण माशांना एकजीव करून सर्व माशांना लावून घ्यायचं आहे. तर हा माशांना लावलेला मसाला व्यवस्थित आत मुरण्यासाठी आपण काय करायचं आहे, अर्ध्या तासासाठी याच्यावरती झाकण ठेवून ह्याला बाजूला ठेवायचं आहे. बऱ्याचदा आपण जास्तीचे मासे घेऊन ठेवतो, तर ज्या वेळेला मासे आपण जास्त घेतो ना, तर ते खराब होऊ नये यासाठी त्याला काय करायचं आहे, आपण बारीक मीठ लावायचे आहे. बारीक मीठ लावल्याने काय होतं, मासे खराब होत नाहीत. हे पहा, माशांना आता आपला पूर्ण मसाला लावून झालेला आहे. आता याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी याला तो मसाला मुरण्यासाठी ठेवायचा. तोपर्यंत माशालावरती कोटिंग करण्यासाठी काय काय लागतं ते पाहूया. तर त्यासाठी आपण यामध्ये प्लेटीमध्ये काय केलेलं आहे, 2 चमचे तांदळाचा रवा घेतलेला आहे. आता यानंतर यामध्ये आपण काय करायचं आहे, अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे. आता हे सर्व काय करायचं, आपण एकजीव करून घ्यायचं आहे. तांदळाच्या रव्याऐवजी सुजीचा रवा घेतला तरीही चालेल. तांदळाचे पीठ रवा घेतल्यामुळे काय होतं माहिती आहे काय, तर ते मासे असतात ना, कुरकुरीत होतात. म्हणून आपण ते रवाळ घ्यायचं आहे किंवा रवा सुजी वापरला तरीही चालेल, कारण सुजी ही ऑलरेडीच रवाळ असते. यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. हे सर्व मिक्स करून आता काय करायचं आहे, यामध्ये एक एक माशाचे पीस काय करायचे आहेत, बुडवायचे आहेत. तर हे तांदळाचं पीठ आहे ना, सर्व बाजूनी माशांना लागले पाहिजे. हे पहा, असे सर्व एक एक करून व्यवस्थित आपण बुडवून घ्यायचं आहे. असे आपण सर्व माशांना काय करायचं आहे, लावून घ्यायचं आहे. तर असा मसाला लावून तुम्ही फ्रीजला मासे ठेवला तरी चालेल आणि ज्या वेळेला तुम्हाला पाहिजे आहे ना, तर त्यावेळी असं काय करायचं आहे, पिठामध्ये बुडवून आपण तळून घ्यायचं आहेत. यानंतर माशांना काय करायचं आहे, आपण तळून घ्यायचे आहेत. तर गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेले आहे. यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे. फ्राय करताना पण डीप फ्राय करायचा नाही आहे, तर शॅलो फ्राय करायचं आहे. यामध्ये आता हे आपण एक एक करून मासे सर्व सोडूया. गॅसची फ्लेम आपण काय करायची आहे, लो करायची आहे. लो फ्लेममुळे काय होतात, मासे व्यवस्थित आतून भाजले जातात. हाय फ्लेमवरती भाजल्याने काय होतात, ते वरून भाजले जातात पण आतून ते कच्चे राहतात. म्हणून आपण मासे नेहमी तळताना काय करायचे आहे, लो फ्लेमवरतीच तळायचे आहे. त्यामुळे ते आतून व्यवस्थित भाजले जातात. हे पहा, आता हे आपण काय करायचं आहे, व्यवस्थित परतवून घेऊया. हे पहा, व्यवस्थित कसे भाजलेले आहेत. असे आपण माशांचा फ्राय करून घ्यायचा आहे. हे पहा, पापलेट माशांचा फ्राय आता आपला तयार झालेला आहे. यानंतर याला सर्व करूया.
ही रेसिपी आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.